शरद पवारांचा मानसपुत्र काल रात्री जरांगेंच्या गोधडी शिरला. मराठा आंदोलनावरून लक्ष्मण हाकेंचा संताप. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले. त्यांच्या या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. या आंदोलनावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्यासह मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. आपण सत्तेत असताना आपल्याला हे का सुचलं नाही, असा सवाल हाके यांनी शरद पवार यांना केला. पवारसाहेब उगीच वेड पांघरून पेडगावला जायचा उद्योग करू नका, असंही हाके यांनी म्हटलेलं आहे. शरद पवार यांचा मानसपुत्र राजेश टोपे हा काल रात्री 11 वाजता जरांगेच्या गोधडी शिरून काय बोलतो, असा सवाल हाके यांनी केला आहे. मनोज जरांगेंचा इतिहास दंगलीचा आहे, लोकशाहीला न मानणारा आहे. त्यांना ओबीसी आरक्षण संपवायचं आहे. तो शरद पवार आणि यांच्या चेला चपाट्यांच्या सुपारी घेऊन आरक्षणाचे आंदोलन करतो आहे आणि त्याला पंचायत राजमधील ओबीसीचे आरक्षण संपवायचं आहे, अशी टीका हाके यांनी केली आहे. शरद पवार यांचा मानसपुत्र राजेश टोपे हा काल रात्री 11 वाजता जरांगेच्या गोधडी शिरून काय बोलतो, असा सवाल हाके यांनी केलेला आहे. याला शरद पवार, रोहित पवार यांची IT सेल मदत करत असून विरोधी आमदारासोबत अजित पवार गटाचे काही सत्ताधारी आमदार देखील त्याला छुपी मदत करत आहेत, असं हाके यांनी म्हटलेलं आहे. जरांगे पाटील म्हणतायत आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार. खरं तर जरांगेच्या डोक्यावरती परिणाम झालाय. तो मनोरुग्ण आहे. जरांगे हा उद्या पाणीत्याग करेल, नाहीतर अजून कुठून तरी काहीतरी करेल, पण संविधान न मानणारा, इथल्या व्यवस्थेमधल्या मागास वर्गाला न मानणारा, न्यायालयाच्या निर्णयाला न मानणारा, शासन प्रशासनाला न मानणारा हा माणूस लोकशाही विरोधी वागतोय. हा माणूस झुंड गोळा करून एखाद्या हुकुमशहाप्रमाणे, एखाद्या हट्टवादी माणसाप्रमाणे हा माणूस वागतोय. याच्या या वागण्यामुळं या महाराष्ट्रामधल्या अर्ध्या लोकसंख्येचे हक्क अधिकार पायदळी तुडवले जाणार आहेत. मुख्यमंत्री महोदय, आम्ही तुम्हाला बोलत होतो की या माणसाला मुंबईकडे तुम्ही येऊ नका. या माणसाची हिस्ट्री ही दंगलीची आहे. या माणसाला संविधान कळत नाही, या माणसाला कायदा कळत नाही, या माणसाला लोकशाही कळत नाही, आरक्षण कुणासाठी दिलंय, का दिलं गेलंय हे कळत नाही, याला लोकशाही मान्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहूराजेची प्रतिमा याच्या बॅनरवर असत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसून, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयत सांभाळली, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या बलुत्यांनी, आलुत्यांनी, भटके विमुक्तांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिली, त्या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर हा बसतो आणि माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करतो. ओबीसी चिंतेत आहे, ओबीसी दुःखात आहे. या अशा येडपट माणसाच्या सांगण्यावरनं, येडपट माणसाच्या वागण्यावरनं ओबीसीचं आरक्षण संपतंय की काय, अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. पण मुख्यमंत्री महोदय आणि ओबीसीच्या सगळ्या नेत्यांना, सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आणि विशेष करून त्याला पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांना आमची विनंती आहे की तुम्हाला ओबीसीचं आरक्षण संपवायचंय का? जरांगेंच्या मागणीला जे जे पाठिंबा देतील त्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा ओबीसी त्यांना खड्यासारखे बाजूला करतील. वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांना ओबीसी आरक्षण आज रोजी या बावळट माणसाच्या सांगण्यावरनं, या बावळट माणसाच्या आंदोलनावरनं, अरे लोकशाहीमध्ये आंदोलन करायला तुला परवानगी आहे ना. उद्या पाणी बंद करणार, उद्या कुठून तर उडी मारशील, मग काय ओबीसीचं आरक्षण संपवायचं, दीनदलितांचं आरक्षण संपवायचं? म्हणजे गेल्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही आमच्या बोकांडी बसला, तुम्ही आमचं सामाजिक शोषण केलं आणि आता परत तेच तुम्हाला करायचंय एका येडपट माणसाच्या सांगण्यावरनं, एका येडपट माणसाच्या वागण्यावरनं. तेव्हा मुख्यमंत्री महोदय, तुम्ही शेवटची आशा आहात, आमच्या ओबीसीचे हक्क अधिकार टिकवा प्लीज. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.